जनहक्क न्यूज नेटवर्क, जनतेचा आवाज, हक्कासाठी लढा. नमस्कार, मी शब्बीर खान. जनहक्क न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे. NPH धान्य प्रकरणाच्या पहिल्या भागात आपण धान्य वितरणाची प्रक्रिया आणि त्यामधील नियम समजून घेतले. आज आपण पाहणार आहोत अधिकृत चालान, उपलब्ध कागदपत्रे आणि प्रशासनाकडून प्राप्त माहितीमधील काही महत्त्वाचे आकडे. आमच्या अभ्यासानुसार आणि उपलब्ध माहितीनुसार तब्बल 20 रेशन डीलरच्या चालनाची तुलना करण्यात आली. या तुलनेत काही दुकानाच्या नावावर इतर डीलरच्या तुलनेत सर्वाधिक धान्य उचलण्यासाठी चालान भरल्याची नोंद उपलब्ध आहे. उपलब्ध चालान आणि नोंदीच्या आधारे हा आकडा अंदाजे 130 ते 150 क्विंटल, नीट ऐका, 130 ते 150 क्विंटलच्या दरम्यान असल्याचे आढळते. उपलब्ध नोंदीमध्ये वायसीतून मिसा शेख हारून यांच्या नावावरील दुकानाचा उल्लेख विशेष लक्ष वेधून घेतो. त्या कालावधीत मुख्य दुकानासोबत आणखी 2 दुकाने जोडलेली असल्याची नोंद अधिकृत कागदपत्रामध्ये आहे. स्थानिक पातळीवर या दुकानाचा कारभार शेख जिया शेख हारून म्हणजे त्यांचे सुपुत्र पाहत असल्याची माहिती उपलब्ध आहे आणि ते पुसद शहर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष आहे. या अहवालाचा उद्देश कोणत्याही व्यक्तीवर आरोप करणे नसून उपलब्ध अधिकृत कागदपत्रे, चालान नोंदी आणि तथ्यावर आधारित माहिती जनतेसमोर मांडणे हा आहे. भाग 3 मध्ये म्हणजेच पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की NPH धान्य कोणत्या 5 डीलर्सनी उचलला होता आणि त्यानंतर त्या धान्याचे नेमके काय झाले. संपूर्ण माहिती, उपलब्ध व्हिडिओ क्लिप आणि कागदपत्रासह हा खुलासा पुढील भागात आम्ही करणार आहोत. सत्य जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत. तोपर्यंत आपण पाहत राहा जनहक्क न्यूज नेटवर्क. आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ही माहिती प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.